नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतेय की प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी आधी सबस्क्राइब केले नसेल त्यांनी सुद्धा सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ तुम्हाला बघितल्यावर आवडल्यास त्याला एक लाईक सुद्धा करा। तर जाऊया आपण आजच्या काळात महत्त्वाचा एक विषय ठरतो आहे तो म्हणजे रील्स, शॉर्ट व्हिडिओज। तर रील, शॉर्ट व्हिडिओज हे कितपत पाहणे योग्य आहे, हे योग्य आहे की अयोग्य आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आज आपण बघतोय की अगदी कुठेही गेलात तरी प्रत्येक जण आपला मोबाईल घेऊन आपल्या हाती दिसतो। मग तो मोबाईलवर काय बघत असतो? मोबाईल बघणं, लिमिटमध्ये बघणं हे काही चुकीचं नाही, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी, जे स्टुडंट्स असतात त्यांना काही इन्फॉर्मेशन बघायची असतं, त्यांचं टीचिंग एड्स बघायचं असतं किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित त्यांना माहिती मिळवायची असते। काही प्रोजेक्टसाठी काही इन्फॉर्मेशन हवी असते। अशा वेगवेगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटवर मिळते। त्यामुळे आपण लिमिटेड काळासाठी इंटरनेट वापरणं यात काही गैर नाही, कारण ती आता एक काळाची गरज ठरली आहे। पण आपण कुठेही शॉपमध्ये जा किंवा बस स्टॉपवर जा किंवा अगदी हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये सुद्धा गेलात तरी प्रत्येक जण आपला मोबाईल हातात घेऊन बसलेला असतो आणि तुम्ही ऑब्झर्व करा की काय बघतायत। नक्की ही लोक या मोबाईलमध्ये इतकं फोकस होऊन, इतकं कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत बघण्यामध्ये, हे नक्की बघतायत तरी काय? तर ते काय बघत असेल जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, कारण मी हे ऑब्झर्व केलंय। सो तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमच्याही हे लक्षात येईल की मॅक्झिमम लोक हे रील बघत असतात। रील म्हणजे शॉर्ट व्हिडिओज। आधी ते रील यूट्यूब आणि इंस्टाग्राम पुरते मर्यादित होते, नंतर ते आता यूट्यूब, फेसबुक सारख्या याला सुद्धा ते यायला लागले। म्हणजे आता इन्स्टा, फेसबुकवर जायचं म्हटलं कुठेही तर एखाद्याने काही त्याचं अपडेट केलेला तर आपल्याला दिसणारच नाही, तर नुसता असतो तो या शॉर्ट व्हिडिओचा, या रील्सचा भडीमार। आणि हे रील्स जेव्हा आपण पाहतो तेव्हा एकामागून एक आपण बघत जातो। थोडा रील्सचा विषय बाजूला ठेवून एक एक्सपेरिमेंट करून बघा की तुम्ही मोबाईल हातात घेऊ नका। म्हणजे मोबाईल हातात घेऊ नका म्हणजे इंटरनेट बघू नका, इंटरनेट ऑन करू नका, तुमचं नेट ऑन करू नका। 5 तास करा किंवा 1 दिवस करा मी म्हणते। आणि तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही इंटरनेटचा यूज केला नाही त्या दिवशी तुम्हाला कोणत्या समस्या आल्या, तुमच्या डोक्यात कुठले विचार आले, तुम्ही काय विचार करत होता, हे लिहून ठेवा। सेकंड, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही इंटरनेट सुरू केलं, किंवा रोजच इंटरनेट, आज प्रत्येक व्यक्ती रोज इंटरनेट सुरू करतो, फक्त 1 दिवसासाठी तुम्ही बंद करा असा मी तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगितलं। नंतर तुम्ही इंटरनेट ज्या दिवशी सुरू असते त्या दिवशी सुद्धा तुमच्या डोक्यात काय विचार येतात ते बघा। आणि तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की ज्या दिवशी तुम्ही इंटरनेट सुरू केलं नव्हतं त्या दिवशी तुम्ही तुमच्याविषयी विचार करत होत्या, तुमच्याविषयी, तुमच्या फॅमिलीविषयी, तुमच्या फ्रेंड सर्कलविषयी विचार करत होत्या, तुमच्या समस्यांविषयी, तुमच्या एज्युकेशनविषयी, तुमच्या रिलेशन्सविषयी विचार करत होत्या। पण जेव्हा तुम्ही इंटरनेट सुरू करता तेव्हा या ज्या गोष्टी आहे की माझ्या समस्या किंवा माझ्या आयुष्यातले आनंदी क्षण, माझी रिलेशनशिप, माझं एज्युकेशन, माझं स्टडी, या गोष्टी बाजूला राहून
आपल्याला इंटरनेटवर जे दाखवलं जातं की या देशात ते झालं, या ग्रहावर ते झालं, त्या कलकत्तामध्ये हे झालं, किंवा अमेरिकेत हे झालं आहे, जापानमध्ये हे झालं आहे, चीनमध्ये हे झालं आहे, आपण जगाची काळजी करायला लागतो. अहो, आधी आपली काळजी करा, आपला विचार करा. जगाची काळजी करायला आहेत ना. आणि तुम्ही इथे त्या इंटरनेटवर बसून जगाची काळजी करून प्रॉब्लेम जगाचे सॉल्व्ह होणार आहेत का? त्यापेक्षा तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि ही करू कधी शकता? ज्यावेळेस तुमच्या माइंडवर, तुमच्या ब्रेनवर इंटरनेटचा मारा होत नाही त्यावेळेस. आता आपल्या मूळ विषयाकडे जाऊया की रील्स आपण फिरवत राहतो. बरं, ते रील्स असतात ते पहिल्या रीलला दुसरा रील, दुसऱ्या रीलला तिसरा रील, असं काही त्याचं रिलेशन असतं का? तर नाही. जंबल असतं ते. एक रील येतो खूप छान पॉझिटिव्ह थॉट्सचा असतो, दुसरा रील येतो कॉमेडी येतो, तिसरा रील येतो काहीतरी दुःखद घटनेचा येतो, चौथा रील येतो बकवास काहीच कळत नसतं, सहावा रील येतो तर त्यामध्ये काहीतरी जे नको बघायला असं काहीतरी दृश्य दाखवलेलं असतं. जर ही काय होतं, आणि ते इतकं फास्ट येतं की साधारणतः शॉर्ट व्हिडिओ हा 1 मिनिटाचा वगैरे असतो, आणि त्यातही ब्रेक देऊन केलेलं असतं, लिहिलेलं असतं की आप इस वीडियो को लाइक और सब्सक्राइब कर दीजिए, आपको इतने इतने टाइम में ये मिल जाएगा, वो मिल जाएगा, खुशियाँ आ जाएगी, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे त्या 1 मिनिटातही किंवा काही व्हिडिओजमध्ये लिहिलेलं असतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शॉर्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तो 1च मिनिटाचा आहे. त्यातही आपल्या माइंडला इन्स्ट्रक्शन दिल्या जाते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे याचा अर्थ आपलं जे माइंड आहे त्याला सुद्धा एक वेळ लागतो. जसं आपण कम्प्युटरचं असतं की आपण इनपुट देतो, मग ते इनपुट घेतलेला डेटा CPU मध्ये जातो, तिथं प्रोसेस होते आणि नंतर स्क्रीनवर आउटपुट देते. त्याचप्रमाणे आपल्या ब्रेनचं सुद्धा काम चालतंय. आपण व्हिज्युअली, ऑडिओली जी काही इन्फॉर्मेशन घेतो ती इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनपर्यंत गेल्या जाते. ब्रेन त्याच्यावर प्रोसेसिंग करते आणि जी काही इन्फॉर्मेशन गरजेची वाटते ती स्टोअर केल्या जाते. आधी ती टेम्पररी स्टोअर केल्या जाते, नंतर परमनंट स्टोअर केल्या जाते जर आपण ते रिपीट केलं. परंतु या प्रोसेसला काही वेळ लागतो आणि त्याची लिंक पण लागते. पण रील्स बघितल्यावर काय होतं की पहिलं ती इन्स्ट्रक्शन आपल्या माइंडपर्यंत जायचीच असते. आपलं माइंड त्याच्यावर प्रोसेस करून ते स्टोअरच करायचं असतं. रिकॉलचं तर फार वेगळी गोष्ट झाली, रिकॉल तर फार दूरचा राहिला. तर आपल्यासमोर दुसरा रील येतो आणि त्याची इन्फॉर्मेशन उठवली, मग आपलं माइंड परत दुसरा रील बघायला लागतो. म्हणजे पहिलीच इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनपर्यंत जाऊन त्याची प्रोसेसिंग व्हायचीच असते. तर आपल्यावर दुसऱ्यानंतर तिसऱ्यानंतर चौथ्या अशा वेगवेगळ्या विषयाच्या रील्समधल्या इन्फॉर्मेशनचा भडीमार होत असतो आणि त्यामुळे आपला ब्रेन कन्फ्यूज होतो. आपल्या मेमरीवर त्याचा परिणाम होतो. ती मेमरी त्याच्यामुळे तुम्ही आठवा की तुम्ही खूप सारे रील्स बघितले आणि त्याच्यात कितीही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल तरी ती तुमच्या लक्षात राहत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही रीलच्या ऐवजी तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून किंवा एक रिलॅक्स, बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं, माझं नाही, की आम्हाला थोडं काही मूव्ही वगैरे बघितला या सिरियल बघितली तर आम्हाला रिलॅक्स वाटतं. कारण काय तर त्यातून त्यांना आनंद मिळतो, त्यांचं डोपामाइन सिक्रेट होतं आणि त्यातून त्यांना आनंद मिळतो. तर तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून, आनंद म्हणून काही बघायचं असेल तर एक मूव्ही बघा. तो मूव्ही जर बघितला ना तर तो सिक्वेन्शियली तुमच्या माइंडमध्ये स्टोअर होतो. तुम्हाला पूर्ण मूव्ही नाही आठवणार. तुम्हाला काही वर्षांनी जरी विचारलं त्यातला एखादा डायलॉग आठवेल, त्यातला एखादा क्षण आठवेल, पण तुम्हाला आठवेल. पण रीलचं बघितलं ना तुम्ही
1 तासात जरी विचारलं की या रीलमध्ये काय होतं, तुम्हाला काही आठवणार नाही. कारण काय, तर त्याची प्रोसेसच झाली नाही, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होते. तेव्हा आपल्या माइंडला डिस्टर्ब करू नका. आपल्या माइंडची क्षमता वाढवायची, आपल्याला आपला ब्रेन पॉवर वाढवायचा आहे. ज्यावेळी आपण हे रील्स बघतो त्यावेळी आपल्या ब्रेनचा पॉवर कमी होतो. आपली मेमरी जितकी शार्प व्हायला पाहिजे शार्प होत नाही, कारण ती डिस्टर्ब होते. मला वाटते की मला यातून काय सांगायचं होतं की रील्स बघितल्याने काय आपल्याला तोटे होतात हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला रील्स किती बघायचे आहेत, किती प्रमाणात बघायचे आहे आणि खरंच तुम्हाला त्याचा उपयोग होतो का, त्याचा एकदा नक्की विचार करा. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.